हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर आज मी आले कासारचा डॅम वरती. येस, मी 2-3 वेळेस येऊन गेले इथं, पण यावेळेस जरा जास्त डेव्हलप झालंय आणि तुम्ही सनसेट बघू शकता. हे सगळे रिकामे लोक घेऊन आलेले आहे, असाला काही उद्योग नाहीयेत. तुम्ही बघू शकता किती छान सनसेट आहे इथं. आणि तुमचं पण विकेंडला काही प्लॅन असेल तर तुम्ही पण नक्की कासारचा डॅमला व्हिजिट द्या. आणि इथं पण स्पीड बोट आहे. ती स्पीड बोट इथं पण मला चालवून नाही देऊ राहिले. त्यांचं म्हणणं मला ट्रेनिंग घ्यावं लागेल. एकदम भारी सनसेट तुम्हाला बघायचं असला ना, डू व्हिजिट कासारचा डॅम. तू बघ ना विचारून माझ्यासाठी जेवढे ज्यादा पैसे घ्या, स्पीड बोट चालून द्यावा ना. कोण मी म्हणते हा, कुठे गेला का पहिलं सगळ्यात पहिलं काय चटपटाची सांगते या पुरीला खायला लागतं. आम्ही विचारून आलोय आताच स्पीड बोट आले ना, ते काय आम्हाला स्पीड बोट चालून देऊ नाही राहिले. आता आम्ही ठरवलं, आता आम्ही नवीन स्पीड बोट घेणार आणि आम्ही स्वतः चालवणार. आम्ही पण कोणाला लोक आपल्याला पार्किंग मधून गाडी आणायला लावली, स्वतः खाद्य जडत बसले. नालायक लोक त्यांना खायला तर बोलतो जरा खायला दिसतं या पोरीला नुसतं. दाखव तोंड मस्त चहा आलाय आपला. आता चला घ्या मॅडम, जरा थोडा वेळ पंखे बाजूला ठेवता का? चहा घेता का? ती पीसफुली मस्त चहा एन्जॉय करत होतो की नाही आम्ही मैत्रिणी. बरोबर आहे की नाही बघा. परत म्हणता तुम्ही का काय बोलतील काय नाही. आता काय करावं काय आता आम्ही? कुठं जावा कुठं आम्ही? कुठं जायचं? तेच आहे. काय करावं? घरात बसायचं. अवघडच आहे. तुम्ही पण कासारचा डॅमला नक्की या. मस्त चहा प्यायचं इथे, सनसेट बघायचं. सनसेट गेलाय आता ऑलरेडी. कपलला सांगायची गरज नाही, कपल ऑलरेडी इथं खूप सारे कपल आहेत, लागन तेवढे बघायला भेटते. तरी पण आम्ही येतो. चला आता अशा प्रकारे आम्ही सॅटर्डे संपवलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. तुम्ही पण या नक्की कासारचा डॅमला.